श्री स्वामी समर्थ. मकर राशी 15 ते 21 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मेहनतीचे अपेक्षित फळ मिळणार का? अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होऊन दिलासा मिळेल का? करिअरमध्ये प्रगतीची नवी संधी मिळणार आहे का? आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन काही मोठे निर्णय घेण्याची वेळ येईल का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी आणि समाधानकारक राहील का? प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता आणि विश्वास वाढेल का? विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रयत्नांचे योग्य यश मिळेल का? तसेच ग्रह नक्षत्रांची साथ या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते महत्त्वाचे बदल घडवून आणणार आहे? चला तर मग जाणून घेऊया मकर राशीचे या आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संयम, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर प्रगती साधण्याचा ठरू शकतो. तुमचा कष्टाळू स्वभाव आणि जबाबदारीने काम करण्याची वृत्ती या आठवड्यात विशेष लाभदायक ठरेल. काही दिवसांपासून मनात सुरू असलेल्या चिंता कमी होऊ लागतील आणि परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसेल. घेतलेल्या निर्णयांचे परिणाम आता दिसू लागतील. या आठवड्यात काही महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होण्याची शक्यता आहे. त्यांचे मार्गदर्शन किंवा सहकार्य भविष्यात उपयोगी पडू शकते. घाईघाईत निर्णय घेण्याऐवजी प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करून पुढे जाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. संयम आणि सातत्य हेच या आठवड्यात तुमचे सर्वात मोठे बलस्थान ठरणार आहे. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा महत्त्वाचा आणि सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे आणि प्रामाणिकपणाचे फळ मिळू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीवर समाधानी राहतील. काहींना नवीन जबाबदारी, बढती किंवा विशेष प्रकल्पाची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल आणि सहकारीही तुमच्या मतांचा आदर करतील. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठीही चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक मिळतील आणि जुने व्यवहार लाभदायक ठरतील. व्यापारी वर्गाला आर्थिक वाढीचे संकेत मिळतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी आर्थिक व्यवहार आणि कागदपत्रांमध्ये पारदर्शकता ठेवावी. दीर्घकालीन योजना आखण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधानकारक राहू शकतो. उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील आणि काही अतिरिक्त लाभही मिळू शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा काही व्यक्तींना मिळू शकतो. आर्थिकदृष्ट्या आत्मविश्वास वाढेल. तथापि खर्च करताना संयम बाळगणे आवश्यक आहे. घरातील आवश्यक खर्च, दुरुस्तीची कामे किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे खर्च वाढू शकतो. मोठ्या गुंतवणुकीपूर्वी सर्व माहिती तपासून घ्या. बचतीवर भर दिल्यास भविष्यात आर्थिक सुरक्षितता अधिक मजबूत होईल. कोणालाही पैसे उधार देताना सावधगिरी बाळगा. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा स्थिरता आणि समजूतदारपणा वाढवणारा ठरू शकतो. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी मिळेल. काही गैरसमज असतील तर ते दूर होतील. प्रेमसंबंध अधिक मजबूत आणि विश्वासार्ह बनतील. नात्यातील प्रामाणिकपणा टिकवून ठेवणे महत्त्वाचे राहील. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे सहकार्य आणि भावनिक आधार मिळेल. घरातील जबाबदाऱ्या पार पाडताना एकमेकांना साथ मिळेल. काही जोडप्यांना एकत्र प्रवास किंवा एखाद्या खास कार्यक्रमाचा आनंद घेण्याची संधी मिळू शकते. नातेसंबंधांमध्ये संयम आणि आदर कायम ठेवल्यास आनंद अधिक वाढेल. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबातील वातावरण शांत आणि आनंदी राहील. घरातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. एखाद्या कौटुंबिक विषयावर चर्चा होऊन सकारात्मक तोडगा निघू शकतो. घरात एखाद्या शुभकार्याचं नियोजन होण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. काही नवीन लोकांशी ओळखी होतील ज्यांचा भविष्यात फायदा होऊ शकतो. मित्रपरिवाराकडून चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. समाजात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा राहील. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतींसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्प किंवा विशेष अभ्यासासाठी नवीन संधी मिळू शकतात. सातत्यपूर्ण अभ्यास आणि वेळेचे योग्य नियोजन यामुळे अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यतः चांगला राहील. मात्र कामाच्या वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप आणि विश्रांती घेणे आवश्यक आहे. सांधेदुखी, पाठदुखी किंवा स्नायूंशी संबंधित किरकोळ त्रास काहींना जाणवू शकतो. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग यामुळे आरोग्य सुधारेल. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नियमित दिनचर्या पाळल्यास ऊर्जा आणि उत्साह कायम राहील. प्रवास आणि शुभकार्य.
या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवास घडू शकतो. काही प्रवास अचानक ठरतील, पण त्यातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळू शकते. नवीन अनुभव आणि नवीन ओळखी भविष्यात उपयोगी पडतील. घरात शुभकार्य, पूजा किंवा कौटुंबिक समारंभाचे आयोजन होण्याची शक्यता आहे. एखादी आनंददायी बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. प्रवासादरम्यान आरोग्य आणि महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. उपाय: शनिवारी भगवान शनिदेवांची पूजा करा आणि ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू व्यक्तींना काळे तीळ किंवा उडीद डाळ दान करणे शुभ राहील. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून शनिदेवांचे स्मरण करा. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संयम, मेहनत आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर प्रगती साधण्याचा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या कर्तृत्वाची दखल घेतली जाईल आणि काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत स्थिरता राहील, तसेच काही लाभदायक संधीही मिळू शकतात. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि जवळच्या व्यक्तींचे सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणारा राहील. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेतल्यास आठवडा अधिक सुखकर जाईल. एकंदरीत हा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींसाठी स्थिर प्रगती, जबाबदारीत वाढ, आर्थिक संतुलन आणि कौटुंबिक समाधानाचा ठरण्याची शक्यता आहे. धन्यवाद.